की कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची राष्ट्रपतीची बायको म्हणून बोलत नाहीये. मी आज इथे महिला म्हणून बोलते. मला स्वतःला एक मुलगी आहे. मला सगळ्यांना आठवत की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं. तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबलत आहेत त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं. मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा बोलणं पण लागली मला सगळ्यांना वाचायला की एन्काउंटर केलं त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन. सगळ्यांना ऐकू येत आहे ना? तर त्याच्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल ते कसंही एन्काउंटर आणि जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही मी तर म्हणेन की असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत. तोपर्यंत दोषी समाज जो आहे बलात्कारी त्याच्यावरती वचक बसणार नाही. त्याच्यामुळे मी खास स्वतः त्यांचं अभिनंदन करायला. पण हायकोर्टामध्ये या संदर्भात आता सुनावणी सुरू आहे आणि त्यामध्ये हायकोर्टाने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी कुठच्याही पॉलिटिकल पक्षाची राष्ट्रपतीची बायको म्हणून बोलत नाहीये. मी आज इथे महिला म्हणून बोलते. मला स्वतःला एक मुलगी आहे आणि मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते की आमच्यामध्ये इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आम्ही जे दररोज पेपरमध्ये वाचतो इतके गुन्हे घडतायत, नुसते बलात्कार होत नाहीत, बलात्कार केल्यानंतर इतके वाईट पद्धतीने खून होतोय. त्याच्यामुळे मी ऍज अ महिलांची रिप्रेझेंटेटिव्ह बोलते. राजकारणी काय बोलतायत, समोरचे विरोधी पक्ष काय बोलतायत, कोर्ट काय बोलताय, मला त्याच्याशी कोणाशीही पडलेली नाहीये. मी ऍज अ महिला बोलते की आज महिला म्हणून मला अभिमान वाटला आणि मी त्या पक्षांचं कौतुक करते की आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे. घरच्यांकडनं देखील प्रश्न उपस्थित केले जातात. त्याच्या घरच्यांकडनं काही उपस्थित प्रश्न पुरावे नष्ट करण्याचं काम या ठिकाणी पोलिसांनी केलं. फसवलं जात होतं, पुरावे नव्हते, जो दोषी आढळलेला नव्हता आणि अशा वेळी मला तर माहिती असू शकत नाही पण मी टीव्हीवरच बघितलं उज्ज्वल निकम साहेब म्हणाले की कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत. त्यांना 2 लहान मुलींनी त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे. जी आयडेंटिफिकेशन टेस्ट असते त्या दोन्ही लहान मुलींनी त्याला ओळखलेलं आहे आणि त्यांनी भरपूर उदाहरणं दिली टीव्हीवरती उज्ज्वल निकम साहेबांनी की हे एवढे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत. म्हणजे असं होऊच शकत नाही की त्यांचे विरुद्ध पुरावे नाही. पण कोर्ट केस ही जितक्या वेळ चालते ना तितक्या वेळ मी महिलांमध्ये असुरक्षित भावना जास्ती निर्माण होते. की आज दिल्लीच्या क्राईम मध्ये 6 वर्षांनी फाशी लागते. ती महिला मेल्यानंतर इतकी हॉरिबल अवस्थेत तिला मारली होती. तर त्याच्यानंतर तुम्ही 6 वर्ष त्या माणसाला जगण्याचा हक्क नाही. आपण शक्ती कायदा नुसता बोलतो. आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे. लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा, नका करू. आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे. कायद्याकडे ते मात्र अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही कुठे. त्यामुळे अशा डिले होते. कसं आहे पोलिसांनी त्यांचं काम केलं तरी कायद्याचा कीस पडतो. 6 वर्ष झाली की त्या मुली आता त्या लहान मुली आहेत. 6 वर्षांत त्यांना कोर्टात उभं केलं की त्यांच्या लक्षात राहील का की पुरुष आहे का, तो कोण आहे, त्यांनी काय केलं, ते किती लहान वयाचे असतात. हे असे 1-2 महिन्यातच निकाल लागले पाहिजे. मी कोर्टात निकाल लावले 1-2 महिन्यात नाही लागले तर हे अतिउत्तम. पण कुठेतरी लोकशाहीला हे सगळं मारक आहे असे देखील प्रश्न. मला असं नाही वाटत की महिलांवरचे अत्याचार होतात ते लोकशाहीला मारक आहे. हा ते लोकशाहीला पूरक येतं आणि ज्या स्पीडनी वाढत आहे म्हणजे मी गेल्या महिन्यात गेलं तर एका दिवसात 3 बलात्कारासाठी मी 3 महिलांना भेटले. ते लोकशाहीला पूरक येतं. तुम्हाला जर वाटत असेल तर हेही लोकशाहीला पूरक. निवडणूक फक्त आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पोलीस पकडण्याचं काम केलं. पण आहे मी तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला आणि 4 बलात्कारांना हैदराबाद पोलिसांनी ग्राउंडवरती एन्काउंटर केलं होतं. तेव्हा हेच विरोधी पक्ष आता जे सकाळी सकाळी बोंबलत आहेत त्यांच्या वृत्तपत्रात त्या हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलेलं होतं. मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांना वेगळा न्याय असा कसा. जर त्यांनी एन्काउंटर केलं त्यांची कौतुक केलं पाहिजे तर ह्यांनी एन्काउंटर केलं असेल ह्यांचंही कौतुकच केलं पाहिजे. शेवटी तो काही संत नव्हता, तो बलात्कारी होता. मुलींनी त्याला ओळखलं आहे, मुलींनी पुरावे दिलेले आहे. महिला म्हणून त्यांच्या पोलिसांच्या कशा प्रकारे आता काय बोलणं झालं. मी त्यांना असं सांगितलंय मला खात्री आहे की सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट कायद्याने त्यांना संरक्षण त्यांच्या बाजूने वकील उभे करतील. मी त्यांना सांगितले आमचीही वकिलाची पक्षाची टीम आहे. आमचे वकील तुम्हाला
भूमिका काय राहते भूमिका काय आपल्याला पुरुषांच्या बाबतीत? माझी आहे ना. त्यांची महिला म्हणून झाली तरी पोलीस त्यांची बायको मी कुठल्या पुरुषाला आवडेल हो की महाराष्ट्रात बलात्कार होतात. मला एक पुरुष दाखवा की तो सांगेल की अरे वा छान होतंय. त्यांचे बाजूला पटणार नाही. महिलांवरतीचे अत्याचार कोणालाही पटणार बोल ना माझा थोडा कायदे अक्षय तक्रार ब्रिटिश कायदे आपण वर्ष बोलतोय की ते कायदे बदलले पाहिजे. मी 5 कायदे केले आहेत. त्या काळात एवढे गुन्हे होत नसतील. आताच्या काळात ज्या गुन्ह्यांचा स्पीड आहे तो त्या काळात नसतील. आताच्या पॉप्युलेशन जेवढे तेवढे त्या काळात नसतील. वकील कमी आहेत, जज कमी आहेत, कोर्ट कमी आहेत. केसेस उभारायला ऑब्व्हियसली एवढे वर्ष लागणार नाही. आणि ते मांडवा सगळं कायदे पास करा तर मग हे असं व्हायची वेळ देणार नाही. जे आरोपीचा एन्काउंटर करा त्याच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या मुलीचा बळी येत नाही. काय बोलतो म्हणजे बघा माझं त्यांच्याशी हा त्यांचा सहभाग घेऊ शकते कारण त्यांनी त्या मुलगा पण त्या मुलांनी काय केलं ह्याच्यात सहभागी नाही होते. काय वाटतं शाळेची सुरक्षा कशामुळे वाढवावी? अनेक शाळा ज्या त्या असतात दिवशी की आमचे पक्ष सगळीकडे फिरतोय. सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2 जी लहान मुलांचे प्लेस आहेत ज्युनियर सिनियर नर्सरी इथे पुरुष असलाच नाही पाहिजे. एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो. त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं टॉयलेटला ट्रेनिंग नसतात तोपर्यंत मुलं का असलाच नाही. एवढी तर बेसिक रिक्वायरमेंट प्रत्येक शाळांनी फॉलो केली पाहिजे. काही शाळेत अजून सीसीटीव्ही नाहीये त्याच्यामुळे प्लीज द्या मला. आम्ही लगेच ऍक्टिव्ह